माने विघ्नार्थामध्ये मी विनायक पवार आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 1 जानेवारी 2024। तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। RBIने UPI संदर्भातील 9 महत्त्वाचे बदल सांगितलेले होते, ते आता 1 जानेवारी 2024 पासून लागू झालेले आहेत। जीपे, फोनपे, पेटीएम, भीम जर तुमच्या फोनमध्ये जर तुम्ही इन्स्टॉल केलेलं असेल आणि जर 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत याद्वारे तुम्ही कोणतेही पैशाचे व्यवहार केलेले नसतील, तर 1 जानेवारी 2024 पासून तुमचा UPI ID सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक करून बंद केला जाऊ शकतो। जर तुम्ही दररोज UPIचे व्यवहार करत असतात तर त्यांची मर्यादा 1 लाख रुपयापर्यंत असणार आहे। शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा, कॉलेज आणि रुग्णालयातील 1 दिवसाची 5 लाख रुपयापर्यंत फी किंवा रक्कम भरणे आता शक्य होणार आहे। RBIने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी 2000 रुपयापेक्षा जास्त सेटलमेंट करायचे असेल तर तो कालावधी 4 तासाचा असणार आहे। पण जर तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीच पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर चुकीचा टाकून जर तुमचं पेमेंट दुसऱ्या व्यक्तीला किंवा बँकेला गेलं असेल तर ते 4 तासाच्या आत तुम्ही ते कॅन्सल करू शकता। ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता विक्रेत्याचं खरं नाव आता समोर येणार आहे। सिम कार्ड कोणत्याही नावाचं असलं तरी बँक अकाउंट कोणत्या नावाने आहे तेच आता UPI पेमेंट करताना तुम्हाला पाहावयास मिळणार आहे। आता तुम्ही बँकेची विनंती करून बॅलन्स रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता, पण त्याआधी बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड किंवा सिबिल स्कोअर तपासूनच तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे। UPI ATMसाठी RBIने जपानच्या हिताची कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे। UPIचे ATMसुद्धा मशीन सगळीकडे आता उपलब्ध होणार आहे। UPI वॉलेटमधून पेमेंट केल्यास 1.1% सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे। तर हे होते नवीन वर्षात UPIमधील होणारे 9 महत्त्वाचे बदल। यामुळे सामान्य खिशावर काय परिणाम होणार आणि काय होणार नाही हे येत्या भविष्यात नक्कीच कळेलच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा, शेअर करा, लाईक करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। यापुढे देखील असेच माहिती देत राहू, लेटेस्ट अपडेट तुम्हाला देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।